रोहित पवार अमोल कोल्हेंची अजित पवारांसोबत 1.5 तास चर्चा। एकत्र लढण्याबाबत अजितदादांसोबत प्राथमिक चर्चा झाली। कोल्हेंची माहिती। तर बैठकीतील चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवारांचं नो कमेंट्स। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती जागा वाटपामुळे रखडली। पवारांच्या राष्ट्रवादीकडनं 40 ते 45 जागांची मागणी, तर अजित पवारांकडनं साधारण 30 जागा देण्याची भूमिका। एकत्र निवडणूक लढण्याबाबत रविवारी घोषणेची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यास आग्रही। 68 जागांसाठी अजित पवारांसमोर अमोल कोल्हेंचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरतीच लढली पाहिजे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांची भूमिका। पवारांच्या राष्ट्रवादीचा आज मित्रपक्षांसोबत चर्चेचा शेवटचा फेरा। जयंत पाटील, राखी जाधव चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार। दुसरीकडे शशिकांत शिंदे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार। सूत्रांची माहिती। प्रशांत जगतापांचा दुपारी 12 वाजता काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार। तर उद्धव ठाकरेंचीही प्रशांत जगतापांना पक्षात येण्याची ऑफर। फोनवरती 9 मिनिटं चर्चा। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेतील माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा। निकटवर्तीय कार्यकर्ता विक्रांत वायचळची पक्षानं हकालपट्टी केल्यामुळे नाराजी। तर वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर उद्या भूमिका मांडणार। मीनाक्षी शिंदेंची माहिती। मुंबईतल्या जागा वाटपावरनं भाजप आणि सेनेत पुन्हा खलबत। काल रात्री वर्षावरती पार पडलेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठक होणार। दुपारी 3 वाजता वांद्र्यातल्या रंगशारदामध्ये जागा वाटपाची बैठक। भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। हायकोर्टानं विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला। महाड नगर परिषदेच्या मतदानावेळी विकास गोगावलेंकडनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला। 29 जणांविरोधात गुन्हा दाखल। खोपोलीत नगरसेविका मानसी काळोखेच्या पतीची हत्या। मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना मंगेश काळोखेंवरती हल्ला। आरोपी हत्या करून फरार। पोलिसांकडनं शोध सुरू।